फोन दिले. बरं केलं, गरजेचं होतं. आज त्या शक्तीचा सोक्ष मोक्ष लावून टाकू आपण. घ्या, आली जोडी. काय ग, काय शोधतेस? काय? नाही, काही नाही. सरकार, सरकार काय झालं सरकार? कसलं टेन्शन आहे का? टेन्शन, खूप मोठं टेन्शन आहे शिवा. कसलं टेन्शन आहे सरकार? सरकार फक्त सांगा मला, तुमचं टेन्शन दूर करायला मी काय करू शकतो? जे काही करायचं ते तूच करू शकतोस शिवा. माझ्या जीवावरचा धोका वाढलाय. सरकार, विरोधकांनी परत काही केलंय का? धमकी दिली तुम्हाला का छुपा वार केलाय? सरकार फक्त ऑर्डर सोडा. शंभू महादेवाची शपथ, नाही एकेकाला आभाळ दाखवलं ना, नाव नाही सांगणार शिवा. शांत हो शिवा, शांत हो जरा. लगेच ऍक्शन मोडवर जाऊ नकोस. कोणीही मला धमकी दिलेली नाहीये, कोणी छुपावार केलेला नाहीये. पण ज्या व्यक्तीपासून मला धोका आहे ती व्यक्ती माझ्या आसपासच आहे असं कळलंय. तुमच्या आसपास आहे सरकार? नाव सांगा फक्त, अख्खी बंदूक रिकामी करतो मी. शक्ती. वहिनी साहेब, सरकार, शक्तीमुळे तुमच्या जीवाला धोका आहे? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सरकार. अहो, शक्ती का तुमच्या जीवावर उठेल? सरकार, शक्ती चांगली मुलगी आहे. म्हणजे अहो, तुम्ही तिच्या आप्पाच्या ट्रीटमेंटसाठी एवढी मोठी मदत केली आणि मी सांगतो ना, ती उपकार विसरणाऱ्यांमधली नाहीये. शक्तीमुळे तुम्हालाच काय, बाकी कोणाच्याच जीवाला धोका नाहीये. ती कशी मुलगी आहे मला माहिती आहे. ती माझं वाईट करणार नाही हेही माहिती आहे. आणि मी तुला इथे तिची वाहवा करायला बोलवलेलं नाहीये. अपोजिशन वाले मला त्रास द्यायला कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगदी
माझ्या जवळच्या माणसांनाही विकत घेऊ शकतात. त्यामुळे माझ्या आसपासच्या लोकांपासून मला सावध राहायचंय. कसं आहे, कोण कधी पाठीत खंजीर खुपसेल सांगता येत नाही ना. सरकार म्हणजे तुमचा माझ्यावर पण विश्वास नाही सरकार? तू सोडून कोणावरही नाही. अगदी त्या कोरोनावरही नाही. तुझ्यावर विश्वास आहे म्हणून तुला इथे बोलवलंय. मला तुझ्याशी बोलायचंय. ऐक, माझ्या आसपास काम करणाऱ्या सगळ्यांची जन्मकुंडली मला हवी आहे. बाकी लोकांची जन्मकुंडली काढायला मी कोरोनाला सांगीन, पण शक्ती आणि तिच्या फॅमिलीची कुंडली तू माझ्यापर्यंत पोचव. ती कुंडली बघणार आणि मग मी ठरवणार की कोण माझ्यासाठी घातक आहे. डन. तुम्ही टेन्शनच नका घेऊ सरकार. सगळी कागदपत्र आणून देतो. कागदपत्र आणच, पण फक्त कागदपत्रांवर माझा विश्वास नाहीये. त्या शक्ती आणि तिच्या फॅमिलीची हिस्ट्री मला हवी आहे. याआधी ते काय करत होते, कुठे राहत होते, कुठलं गाव आहे त्यांचं, शक्ती काय करत होती, सगळी सगळी माहिती मला लवकरात लवकर हवी आहे. आलं का ध्यानात? हो सरकार. मॅडम, मी काही डिझाईन क्रॅक केलेत. तुम्ही लॅपटॉपवर येऊन बघता का? किंवा मी तुम्हाला तुमच्या नंबरवर पाठवू? पण तुमचा नंबर नाहीये माझ्याकडे. तुमचा नंबर देऊ शकाल? ही नक्की डिझाईन सेंड करण्यासाठीच माझा नंबर मागत असेल ना? विश्वास नाही मला हिच्यावर. एक नंबरची चालाक पोरगी आहे ही. इन्स्पेक्टर, मी नंतर बघते ते. तुझा ओके. हा बोला. हॅलो मॅडम. ते प्रिन्स साहेब बिझी आहेत का? नाही म्हणजे मी त्यांना कॉल केला होता पण त्यांनी फोन उचलला नाही माझा. म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं म्हणून तुम्हाला कॉल केला. अच्छा, हो का? कदाचित मीटिंग मध्ये असतील. तुम्ही बोला ना माझ्याशी. काम हा, ती शक्ती नायर तुमच्याकडेच येते का कामाला? हो. काय झालं तिचं? मॅडम सावध राहा तिच्यापासून. जाम स्मार्ट पोरगी ती. अहो तिने मला. हॅलो मॅडम, आई ओके? लांबो तू रो. मॅम तुम्हाला लांबो म्हटलं ना. जवळ नको माझ्या. हॅलो भद्रा मॅडम. हॅलो कांता. कांता. जी वहिनी साहेब. सगळं साफ करून घे. होय, करते लगेच. असं काय या घडीत चांगल्या वागतात आणि घडीत एकदम हायपर होतात. स्ट्रेंज आहे, काही कळतच नाही यांचं. हॅलो. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. तुम्ही काय बोलत होतात? शक्तीपासून सावध राहा म्हणजे नक्की काय म्हणायचं तुम्हाला? मॅडम ती शक्ती भेटली होती मला. केस बद्दल खोदून खोदून विचारत होती. तपास कुठवर आलाय, गुन्हेगारांचा काही शोध लागला का, ती श्रद्धा ज्या ठिकाणी सापडली तिकडे काही संशयास्पद गोष्टी मिळाल्या का वगैरे वगैरे. मैत्रिणीच्या काळजीपोटी विचारते असं दाखवत होती पण तिचा ऍटिट्यूड काही वेगळाच होता मॅडम.
तुम्ही तिला काही सांगितलं तर नाही ना? मॅडम तिने विचारलं आणि आम्ही सगळं खरं खरं सांगितलं, असं होईल का? तुम्ही किसे भरलेत आमचे, तेव्हा तुमचा विश्वासघात कसा काय करू आम्ही? हा मॅडम, अजून एक इन्क्वायरी करायची होती. तुमच्याकडे कोणी नवीन कामवाली बाई येत होती आणि अचानक ती गायब झाली, असं काही आहे का? म्हणजे तशी मिसिंग कंप्लेंट आली आहे आमच्याकडे. म्हणजे तिच्या गायब होण्याशी तुमचा काही संबंध नाहीये ना? नाही, तिच्या गायब होण्याशी आमचा काही एक संबंध नाहीये. ती आमच्याकडे काम करायला आली होती, पण मध्येच काम सोडून पळून गेली ती. बर, आलं लक्षात. मॅडम कसं आहे ना, आम्ही एका हद्दीपर्यंत तुमची मदत करू शकतो, पण हे प्रकरण जर का वरपर्यंत गेलं ना तर मी काही करू शकणार नाही. कसं आहे, आमच्या डिपार्टमेंट मधले सगळेच ऑफिसर माझ्यासारखे इमानदार नाही आहेत ना. चला, तुम्हाला सावध करण्यासाठी कॉल केला होता, तेव्हा सावध राहा शक्तीपासून. अहो काय करताय तुम्ही? ऐका माझं, हे बघा इडल्या विकायला नका जाऊ तुम्ही. हे बघ विजयलक्ष्मी, मला आता अडवू नको. मी बरा आहे का आता? लगेच इडल्या विकून येतो बघ. तू टेन्शन घेऊ नको. हा, टेन्शन नको घेऊ तर काय करू? हे बघा, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार नाहीये. हे बघ उगाच तू मध्ये पडू नकोस. मी पटकन इडल्या विकून येतो. आता मी बरा आहे. मला माझ्या लेकीवर कर्जाचा भार नाही टाकायचा. अयो, मला कळतंय हो तुमचं टेन्शन, पण मी काय म्हणते, हे असं उन्हातानातून इडली विकायला जायचं त्यापेक्षा आपण गेटच्या बाहेर इडलीचा स्टॉल लावला तर. गेटच्या बाहेर? हा, एवढ्या आतमध्ये कोण येणार इडल्या खायला? हे बघ, धंदा व्हायचा असेल ना तर तो मार्केटमध्येच होईल. अयो पण तुमची तब्येत आणि शक्तीला जर कळलं ना तर ती तुम्हाला चोरडेल बघा. शक्ती घरी यायच्या आत मी लगेच सगळ्या इडल्या विकून येतो बघ. हे बघ विजयलक्ष्मी, प्लीज मला आता अडवू नको. जाऊन दे मला प्लीज. लेकी सारखेच हट्टी. हे डिझाईन तर मी बनवलंच नाही, मग हे स्क्रीनवर कसं आलंय? काय ग, कसल्या विचारात हरवलीस? शंभो, वाह, कमाल झालंय. हे अगं, पण हे त्रिशूळाचा लोगो करायचा नाही असं ठरलं होतं ना, तरी पण बनवलायस. पण जो बनवलायस तो कमाल बनवलायस. हा, देवावर विश्वास नाही तुझा, पण लोगो बनवताना एकदम जीव ओतून काम केलं असं वाटतंय. अरे पण हा लोगो मी बनवलाच नाहीये. तू नाही बनवला? नाही. मग कोणी बनवला? काय माहिती कोणी बनवला. म्हणजे सगळीच संकट एकत्र येऊन मानगुटीवर बसली आहेत तर. हो तर काय, ती शक्ती आपल्या राशीलाच पुजली आणि त्यात मी मारलेल्या त्या मोलकर्णीची भर पडली. आता काय करायचंय? पुन्हा चौकशी होणार आहे का आपली? असं काही होणार नाही. त्या इन्स्पेक्टरचा खिस्सा आपण भरलाय, सांभाळून घेईल तो ना. घेईल सांभाळ. अंग काढून घेतले त्या मूर्खानं. म्हणाला हे प्रकरण जर वरपर्यंत गेलं तर मी तुम्हाला काहीही मदत करू शकणार नाही. एवढा पैसा त्याच्या घशात घातला, पण आपला जीव टांगलेलाच आहे अजून. काय करायचंय आता? कुणाची मदत घ्यायची आहे? लवकरात लवकर काहीतरी विचार करा, नाही तर पाणी आपल्या नाकाशी यायला वेळ लागणार नाही. पाणी नाकाशी येऊच देणार नाही हा प्रिन्स निखारगे. उभ्या आयुष्यात कोणाला घाबरलो नाहीये मी. ताकद लावून भलभल्यांना त्यांची अवकात दाखवली आहे. चल माझ्यासोबत.
इडली घ्या, इडली घ्या, इडली ताई, इडली घ्या, इडली, इडली चटणी, इडली घ्या. ओ दादा इडली घ्या ना, गरम 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 इडली आहे दादा. ताई इडली घ्या, इडली चटणी, इडली घ्या, इडली घ्या, इडली घ्या. इडली घ्या, इडली घ्या, इडली. ओ गरम दादा, गरम आहे इडली दादा. इडली घ्या, इडली घ्या, इडली, इडली घ्या दादा, इडली घ्या, इडली दादा. खाऊन पैसे द्या दादा. इडली घ्या, इडली, इडली, इडली घ्या. इडली, इडली दादा, दादा इडली घ्या, गरम गरम इडली आहे दादा. इडली घ्या, इडली, इडली घ्या, इडली, इडली, इडली. जाऊ दे, कोणीतरी बनवलं असेल आणि तुझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह केलं असेल. हे बघ, पण वहिनी साहेबांना ही लोगोची आयडिया आवडली नव्हती, माहिती आहे ना तुला. हो, आणि हा लोगो बघितल्यावर त्या माझ्यावर आणखी चिडतील. जाऊ दे, तू टेन्शन नको घेऊ, जास्त विचार नको करू. एक काम कर, हा लोगो वहिनी साहेबांना दाखवू नको काय. एकतर आधीच ती बिल्डिंग पडल्यामुळे सरकार आणि वहिनी साहेब जास्त टेन्शनमध्ये आहेत. हा लोगो बघितला ना, खूप त्रास होईल त्यांना. इडली अप्पा, काय झालं? पाणी आहे का? हा, धन्यवाद, आभारी आहे. हा, तुमची तब्येत ठीक नाही तरी इडल्या विकायला आलात? माझा इथे गाडा होता इडलीचा, बंद झाला ना, म्हणून आता फिरत फिरत इडली विकतोय. घरी बसून काय करणार हो ना, म्हणजे घरी बसून गंजण्यापेक्षा हळूहळू धंदा चालू केलेला बरा ना, म्हणून आपला फिरतोय मी. त्यामुळे थोडीशी जरा भोवळ आली, बाकी काय नाही. मग मला पण आता एक प्लेट इडली द्या. हो, देतो देतो, हा देतो. दादा जरा हे झाकणं उघडून देता का? चटणी आहे त्याच्यात. घ्या घ्या घ्या. वा, इडलीची टेस्ट आणि चटणी तर खूपच छान आहे तुमची. मला एक दे ना प्लेट. हो हो, देतो ना. मजा येते ना खायला? हा, एक इडली द्या ना. हो देतो ना.
तुला म्हटलं होतं ना त्रिशूळाचा लोगो बनवायचा नाही म्हणून. हो मॅडम मी तो लोगो बनायचं नाहीये. हा कसला आवाज? कसला तरी ब्लास्ट झालाय वाटतं. इडली घ्या इडली. दादा इडली घ्या इडली. गरमागरम इडली, ताजी इडली, अप्पांची स्पेशल इडली. ओ दादा इडली घ्या ना ताई. इडली घ्या ताई, इडली घ्या. स्पेशल चटणी अप्पांची. इडली घ्या, इडली घ्या इडली. दादा दादा इडली घ्या, इडली चटणी अप्पाची स्पेशल चटणी. इडली घ्या इडली. ओ दादा इडली इडली इडली. काहीतरी झालं मी बघतो. तुम्ही मी जाऊन बघतो. नाही नाही शिवा तू जाऊ नकोस, तू इथेच थांब. नको सरकार. काय करतेस? नाही सरकार, मी जाऊन बघतो. मी आलो. अरे तिला बघ दे, तिला त्रास होतोय तिला. शक्ती काय होतंय तुला? तुला तुला बहुतेक धुराचा त्रास होतोय. तू आज जा. आज जा, तर मागच्या वेळेच्या सारखी चक्कर येऊन पडशील. जा. तिला आज घेऊन जा, तिला त्रास होतोय. आज घेऊन जा, मी जाऊन बघतो. सरकार मी जाऊन बघतो. तुम्ही नका जाऊ, तुमच्या जीवाला धोका असेल सरकार. तुला एकदा सांगितलं ना, नाहीये जीवाला धोका. आज घेऊन जा तिला. चल. चिटकुबाची गोळी लागली. आपण कोणालाच बोलू नाही शकत. कोणाला बोलू तर चिटकुबाचं रहस्य सगळ्यांना कळेल. तू थांब, मी पाणी आणतो पटकन. धर पाणी पी पटकन. आरामात. धुराची ॲलर्जी आहे का तुला? नाही माहिती नाही. आणि तो धूर कसला झाला एवढा? ते बंगल्यामागे काय झालंय? ते प्रिन्स सर आणि भद्रावती मॅडम केवढ्या चिडल्या होत्या. अरे त्यांनी तुला कानाखाली मारली आहे. ते जाऊ दे, त्याचं नको टेन्शन घेऊ. ते रागाच्या भरात झालं असेल. त्यांचं पण अगं पहिल्यांदाच झालं असं. मी पण पहिल्यांदाच बघतोय. काय झालं नेमकं माहित नाही, पण कदाचित शॉर्ट सर्किट झालं असेल. थांब, मी जाऊन बघून येतो. तू ठीक आहेस ना आता? हो ठीक आहे मी आता. काय करू कळत नाही.
तर परत गेलो तो वहिनीसाहेब आणि सरकार चिडतील. हे असेच माझे वहिनीसाहेब आणि सरकार. अशा वेळेला सुद्धा त्यांना इतरांचीच काळजी, कुणाचंही वाईट होऊ देणार नाही.